आज आपण रेस्टॉरंट सारखा नान घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे अर्धा कप दही घेतले. यामध्ये मीठ, साखर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घालायचा आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये मी तेल घातलंय, तर सगळ्या साहित्याची लिस्ट तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळेल. थोडं थोडं करून आता यामध्ये गव्हाचं पीठ घालूया. तर मी हा गव्हाचा नान बनवतेय. तुम्ही हवं तर पूर्ण मैद्याचा किंवा दोन्ही अर्धा अर्ध घेऊन सुद्धा बनवू शकता. आता गरजेप्रमाणे पाणी घालून पीठ भिजून घेऊया आणि छान 3 ते 4 मिनिट याला मळून घ्यायचं आणि नंतर अर्धा तास झाकून ठेवायचं. अर्धा तासानंतर यामधून एक गोळा काढून घेऊया आणि त्याला लांबट आकारात लाटून घ्यायचंय. आता यावरून मी कलोंजी, लसूण आणि कोथिंबीर लावलीये. थोडंसं याला एकदा लाटण्याने फिरून घ्यायचं, म्हणजे हे सगळं याला छान चिकटून राहतं. आता हा नान उलटा करून घेऊया आणि यावर पाणी लावायचं, म्हणजे हा तव्याला व्यवस्थित चिकटून राहतो. आणि पाणी लावलेली बाजू तव्याकडून ठेवायची आणि हा भाजून घ्यायचा. थोडासा वरून कोरडा झाला की उलटा करून याला गोल गोल फिरून मीडियम टू हाय फ्लेमवर भाजून घ्यायचं. तर यासाठी नॉनस्टिक सोडून तुम्ही कुठलाही म्हणजे लोखंडी किंवा असा हार्ड अॅनोडाइज तवा वापरू शकता. तर गरमागरम असे नान बटर किंवा तूप लावून खायला खूप भारी लागतात.